नवरात्र उत्सवाच्या 7व्या माळ्याला जामखेड येथे येत असलेल्या तुळजाभवानी मातेच्या पलंगाच्या परंपरेला यंदा 800 वर्ष पूर्ण झाली। या पलंगाचे दिनांक 28 रोजी सकाळी 10 वाजता जामखेड शहरात आगमन झाले। भाविक भक्तांनी प्रशासन यांनी पलंगाच्या स्वागतासाठी विशेष तयारी केली होती। हा पलंग घेऊन नगर रोड जामखेड चौक मार्गे आलेला पलंग परंपरेनुसार छत्रपती शिवाजी महाराज पेठेतील भोगावत परिवाराच्या घरी भक्तांना दर्शनासाठी थांबवण्यात आला होता। आराधी मंडळी झांज हलकी पथकाच्या निनंदात आई राधा उदो उदो या जयघोषात देवीच्या पलंगाचे दर्शन घेण्यासाठी भाविक मोठ्या भक्तिभावाने व मोठ्या संख्येने उपस्थित होते। आराधी मंडळी गाणी गायत फुगड्या खेळून आनंदाने पलंगाचे स्वागत करत होते। तसेच सामाजिक संघटना व स्थानिक जामखेडकरांच्या वतीने भाविकांसाठी ठिकठिकाणी पाणी फळे आणि फराळाची व्यवस्था करण्यात आली होती। महिला भगिनी सुरक्षित दर्शन घेऊ शकतील व अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता। जामखेडकरांना दर्शन घेतल्यानंतर हा पलंग तुळजापूरकडे रवाना करण्यात आला। दरम्यान ज्येष्ठ नेते प्राध्यापक मधुकर राळेभात, नगरसेवक अमित चिंतामणी, पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी, पोलीस उपनिरीक्षक किशोर गावडे, नगरसेवक अमित जाधव, पिंटू शेठ बोरा, गायिका मंगलताई भाकरे, तात्याराम पोकळे, राजेश मोरे, पलंगाचे मानकरी गणेश पलंगे, आनंद पलंगे, भोगावत परिवारातील विजय भोगावत, संदीप भोगावत, कल्पना भळकर, संगीता भळकर, सिद्धार्थ शिंगवी, देवेन मुनोत, अभय भळकर, सिद्धार्थ भोगावत यांनी पलंगाची व्यवस्था करण्यात सहभाग नोंदवला। पलंगे तेली घराण्यातील हे मानकरी आहेत। त्यांनी आत्ताच पलंगाची सुरुवात कशी झाली, खरं तर रामदेवराय राजाच्या काळापासून या पलंगाची सुरुवात झालेली आहे आणि त्याला जवळजवळ आता 800 वर्ष पूर्ण झालेले आहे। 800 वर्षापूर्वीपासून हा पलंग जुन्नर या ठिकाणावर निघतो आणि घटस्थापनेच्या दिवशी नगर या शहरी या मानकरांच्या घरी मुक्कामाला असतो आणि तिथून घटस्थापनेपासून सुरुवात होते आणि 7व्या माळेला हा जामखेड शहरामध्ये पोहोचतो। जामखेडकर मोठ्या उत्साहाने या पलंगाचं स्वागत करतात। खरं तर हे स्वागत हे बहुजनांची देवता म्हणून आहे, हे स्वागत हे सामान्याची देवता म्हणून आहे आणि आई शक्तीचा जागर म्हणून हे स्वागत आहे। स्त्री शक्ती एवढी मोठी आहे की ज्या शक्तीच्या बळावरती हा देश आणि राष्ट्र चाललेले आहे, नवे नवे जग चाललेले आहे आणि हा स्त्री शक्तीचा जागर होत असताना आज जामखेड शहरामध्ये पलंगाचं या ठिकाणी मोठ्या उत्साहात स्वागत केलेलं आहे। खरं तर गेल्या आठवडा झालं पावसाने मोठं थैमान घातलेलं आहे। आज आपण आईला साकडं घालूया की आपण नेहमी पाऊस पडण्यासाठी साकडं घालत असतो, तर यावेळेस पाऊस थांबवण्यासाठी साकडं घालण्याची वेळ आली। शेतकऱ्याच्या हातात तोंडाशी आलेला घास जाण्याची वेळ आलेली, लोकांची घरं गेलेली आहेत, लोकांची जनावरं गेलेली आहेत, सामान्य माणूस हवालदिन झालेला आहे आणि नगरपासून ते तुळजापूरपर्यंत प्रत्येक रस्त्याच्या ठिकाणी आज पलंगाला पाण्याने अडवलेला आहे आणि म्हणून आहे तुळजाभवानीला आपण साकडं घालून की भवानी माते, तुझा हा कोप नसल परंतु तुझी दया आमच्यावर निश्चित आहे आणि तुझ्या दयेने हा पाऊस थोडा थांबून दे, बळीराजाला त्याचा आलेला घास खाण्याची संधी दे आणि निश्चित भवानी माता हे आपलं साकडं गारानं ऐकणार आहे। जामखेडकर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी स्वागत करतायत। खरं तर पावसाने बऱ्याच जागेवर अडचणी आहेत, परंतु पलंगाचे मानकरी असतील, पलंग धरणारे जे सेवेकरी आहेत, हे सगळे सेवेकरी माणसं मोठ्या कष्टाने आणि हिमतीने ही परंपरा टिकवण्यासाठी आपला जीवाची बाजी लावत आहेत। तुळजापूरपर्यंत काय तुळजापूरच्या पुढेपर्यंत ही पावसाने मोठं थैमान घातलेलं आहे। रस्त्याने जागोजागी अडचण आहेत, परंतु त्या अडचणीवर आई जगदंबाच मात करून या सगळ्यांना सेवेकऱ्यांना पुढे घेऊन जात आहे। निश्चित जामखेडकरांच्या वतीने या ठिकाणी पलंगाबरोबर आलेल्या सगळ्या सेवेकऱ्यांचं, भक्ताचं, मातेच्या भक्तांचं सगळ्यांचं स्वागत करतो। या ठिकाणी थोडा फराळ होतो आणि काही वेळ थांबल्यानंतर इथून पलंगाचं लगेच पुढं प्रस्थान होईल। या पुढं खर्डा आहे, भूम आहे, आणखी गावे आहेत, प्रत्येक गावात जायचं आहे आणि नेहमीनुसार दसऱ्याच्या आदल्या दिवशी पलंग तुळजापूरला पोहोचणार आहे। दसऱ्यानंतर आई 5 दिवस त्या ठिकाणी विश्रांती घेतात आणि विश्रांतीनंतर पुन्हा परतीचा प्रवास पलंगाचा सुरू होतो। निश्चित या पलंगाच्या माध्यमातून गोरगरिबाची सामान्य माणसाची ही देवता, सामान्यांचा भाव कायमस्वरूपी आपल्या पदरात घेत असते, तसा आमचा जामखेडकरांचा भाव त्यांनी पदरात घ्यावा आणि जामखेडकरांना भरभरून दान द्यावा अशी प्रार्थना करतो आणि अंबाबाईचा देव
तुळजाभवानी मातेचा पलंग आज जामखेड नगरीमध्ये पदार्पण झाला आहे। अनेक वर्षाची परंपरा आहे। भोगावत परिवार इथे राहत होता, तर भोगावत परिवाराच्या इथे मातेचा पलंग येतो। त्याची विजय भोगावत म्हणजे बालचंदजी भोगावतपासून ही त्याच्या अगोदरपासूनची ही परंपरा आहे। मनोभावे आलेल्या भक्तांची सेवा करतात आणि अतिशय मनाने मातेची सेवा करतात। मातेबरोबर आले सेवेकरी यांचा सत्कार करण्याचा लाभ आम्हाला मिळतो, याचा आम्हाला खरोखर मनोमन आनंद आहे। आणि याच्यासाठी जामखेडचे सर्व लोक आणि विशेषतः गल्लीतील लोक, मधू आबासारखे अतिशय जाणकार असे नेते आम्हाला सर्वतोपरी सहकार्य करतात। तर सर्व जामखेडवासियांचं व पलंग बरोबर सेवेकरी यांचा आम्ही मनोमन धन्यवाद मानतो। भोगावत यांच्या माध्यमातून हा पलंग या ठिकाणी थांबण्याला सुरुवात झाली। त्याला जवळजवळ आता 60-70 वर्ष होऊन गेली। 70 वर्षापूर्वी या ठिकाणी पलंग थांबायला सुरुवात झाली आणि भोगावत कुटुंबीय या पलंगासाठी आपलं तन मन धन सर्व काही देत असतात। निश्चितच आपल्या घरामध्ये त्या पलंग उतरण्यासाठी कायमस्वरूपी जागा त्यांनी ठेवलेली आणि त्यामागचा भाव हा फार महत्त्वाचा आहे। आणि इथं आलेल्या पलंगाबरोबरच्या सर्व सेवेकरांना, मानकरांना, त्यांना येथे या ठिकाणी अल्पोपहार देणं, त्यांची सेवा करणं, त्यांना मान देणं, अशा सगळ्या गोष्टी भोगावत परिवाराच्या मार्फत या ठिकाणी केल्या जातात। जामखेडकरांना त्याचा गौरव आहे आणि अभिमान आहे की एक परिवार या ठिकाणी देवीची प्रार्थना करताना किंवा देवीचा पलंग सजवताना चांगल्या पद्धतीने सहकार्य करून या गावातील सर्व लोकांना या ठिकाणी दर्शन कसं घेता येईल यासाठी प्रयत्न करत असतो। भोगावत परिवाराचाही धन्यवाद देतो। आमचे विदुशेठ आता गेल्या बऱ्याच वर्षापासून या ठिकाणी सेवा करतात। त्यांचे कुटुंबीय, त्यांचे बहिणी, त्यांचे माता पिता, मुली सगळ्यांनी या ठिकाणी पलंगाची सेवा केलेली आणि ही परंपरा कायमस्वरूपी चालू ठेवणारा असा त्यांचा मानस आहे। आणि आईचा पाऊस पण थांबला आज 3 दिवसापासून धो येणार, आम्हाला त्याचीच काळजी होती, पावसाची पण थांबला। धन्यवाद। महाराष्ट्राची कुलस्वामी आई तुळजाभवानीचा पलंग आज जामखेड शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज पेठ या ठिकाणी आलेला आहे। सर्व भाविक भक्त मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत। या वर्षीचा शिस्तबद्ध दर्शन सोहळा पाहताना अतिशय आनंद होत आहे। कुठलीही गर्दी आज यावर्षी झाली नाही। पोलीस प्रशासन असेल, सर्व देवी भक्त असतील यांनी यावर्षी पोलीस प्रशासनाच्या आव्हानाला व लोकप्रतिनिधींच्या आव्हानाला प्रतिसाद देत अतिशय शिस्तीमध्ये दर्शन रांगेमध्ये घेत आहे। त्याबद्दल मी सर्व भाविक भक्तांचे मनापासून आभार व्यक्त करत आणि हा जो अतिवृष्टीचा काळ चालू आहे यातून मी तुळजाभवानी मातेला प्रार्थना करेन की यातून आम्हाला सर्व शेतकरी बांधवांना, देवी भक्तांना व जामखेड शहरातील नागरिकांना सावरू दे अशी या ठिकाणी प्रार्थना करतो। नमस्कार, मी गणेश पलंग, श्री तुळजाभवानी माता पलंगाचे मालक। हा पलंग आता आज जो जामखेड शहरात आला आहे, हा पलंग घोडेगाव या ठिकाणी या पलंग बनवण्याची यादवकालीन परंपरा असून हा पलंग गोकुळाष्टमी या दरम्यान बनवला जातो। ऋषीपंचमीला तिथून प्रस्थान होतो पलंगाचा। जुन्नरला हा पलंगाची स्थापना होती। या ठिकाणी जुन्नरला 10 दिवस पर्यंत असतो। तिथून पौर्णिमेपासून ते अमावस्या हा 15 दिवस पायी प्रवास करून नगरला येतो। नगरला आमच्या घरी कडेपासून मुक्कामी असतो। नंतर तिसऱ्या महिला पलंग आणि पालखीची भेट होती भिंगारला। तिथून पलंग हा रात्रंदिवस अहोरात्र प्रवास करत 7व्या महिन्यात जामखेड शहरामध्ये दाखल होतो। जामखेड आज भोगावत परिवाराकडे यांनी स्वागत केले। नंतर हा पलंग तुळजापूरला त्यासाठी पूर्व संध्याला पोहोचतो। त्या ठिकाणी दसरा ते पौर्णिमा देवी ह्या पलंगावरती 5 दिवस निद्रा येते। नंतर पौर्णिमे दिवशी पलंगावर उठल्यावरती पुन्हा देवी स्नानाला जाते आणि हा पलंग तिला एका रूममध्ये ठेवतो। जुन्या पलंगाचा होम होतो। अशी या पलंगाची आख्यायिका 1200 चालत आली। हा मान आमच्या नगरचे पलंग हे 3 घराण्याकडे असून आता आमची 21 पिढी या पलंगाची सेवा करतात।